गुड आफ्टरनून सगळ्यांना. गुड आफ्टरनून. चला, आपण लास्ट लेक्चरला पाहत होतो कॅन यू टेल. कॅन यू टेल बरोबर आहे का बघा. कॅन यू टेल हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक रिॲक्शन पाहिलेली होती. कॉपर ऑक्साइड प्लस हायड्रोजन इज कन्वर्टेड इनटू कॉपर अँड वॉटर मॉलिक्यूल. इथपर्यंत पोहोचलेलो होतो आणि तुम्हाला मी म्हटलेलं पण होतं की काय म्हटलेलं होतं आठवा, की ही रिॲक्शन इलेक्ट्रॉनच्या बेसवरती ऑक्सिडेशन आहे का किंवा रिडक्शन आहे का हे ठरवायचं आहे. आता बेसिकली याला आपण काय म्हटलं होतं, हा ऑक्सिजन अवेलेबल करून देतो पण हा ऑक्सिजनचा लॉस करतो, म्हणजे याला आपण म्हणतो रिडक्शन. आणि हा काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तो काय काम करतो, रिडक्शन. हा काय आहे, रिड्यूसिंग एजंट आहे. आणि हा काय काम करतो, ऑक्सिडेशन. काय काम करतो, ऑक्सिडेशन. तर इथपर्यंत आपण पोहोचलेलो होतो बरोबर ना. आता याच्या पुढच्या कन्सेप्टकडे आपल्याला जायचं आहे. ही रेडॉक्स रिॲक्शन आहे एवढं कन्फर्म झालं. कोणती रिॲक्शन आहे ही, रेडॉक्स रिॲक्शन. पक्का, काय अडचण आहे का इथपर्यंत आता. ओके. तर आता ही जी रेडॉक्स रिॲक्शन आहे हे ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या लॉस किंवा गेनच्या बेसवरती आपण मेन्शन केलेली आहे. आपली एक तिसरी डेफिनेशन यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये आपण पाहिलेली होती. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ही जी कन्सेप्ट आहे, ही जी डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन आपण म्हणजे आपल्या टेक्स्टबुकमध्ये तयार केलेली एक डेफिनेशन आहे. त्या बेसवरती ही रिॲक्शन कशा प्रकारे रेडॉक्स आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे. क्लिअर. चला मग करूयात आपण आयडेंटिफाय कशा प्रकारे. आता जनरली पहा, 9वीत आपण शिकलो लास्ट इयरला. समजा एखादा कंपाऊंड तयार होतो, एक्झाम्पल पहा, Na2O हा कंपाऊंड तयार झालेला आहे किंवा CO2 हा कंपाऊंड तयार झालेला आहे. आता हे जे कंपाऊंड तयार झालेत हे कसे तयार झाले, म्हणजे यांचं कॉम्बिनेशन कुठल्या बेसवरती आहे, तर व्हॅलेन्सीच्या बेसवरती. मग तशाच प्रकारे हा जो कंपाऊंड आहे हा कुठल्या बेसवरती आहे याचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं. आता बघा, सोडियमची व्हॅलेन्सी सगळ्यांना माहिती आहे, 1 आहे. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी सगळ्यांना माहिती आहे, 2 आहे. आणि मग हा याला कंबाईन होतो आणि हा याला कंबाईन होतो आणि कंबाईन झालेला कंपाऊंड जो आहे तो आहे Na2O. बरोबर ना. याची व्हॅलेन्सी 2, याने याला मल्टिप्लाय करतो, याची व्हॅलेन्सी 1, याने याला मल्टिप्लाय करतो आणि हा कंपाऊंड तयार होतो. आणखीन एक एक्झाम्पल पहा, कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी आहे 2. जर या दोन संख्येला ही आणि ही, ह्या ज्या दोन संख्या आहेत एकाच संख्येने जर डिवाइड करता येत असतील तर बिलकुल डिवाइड करायचं. 2 1 2, 2 2 4. आता डिवाइड करता येते का, नाही. मग याने याला मल्टिप्लाय करायचं आणि याने याला मल्टिप्लाय करायचं. केल्यानंतर जो कंपाऊंड येतो CO2. बरोबर का. तसं हा जो कॉपर ऑक्साईड आहे, कॉपर ऑक्साईड CuO हा कंपाऊंड कसा तयार झाला लक्षात येते का. हा कंपाऊंड कसा तयार झाला असला पाहिजे, कारण याची व्हॅलेन्सी 2 आहे हे आपल्याला माहिती आहे, तर याचीही व्हॅलेन्सी 2 असली पाहिजे. कारण 2 1 2, 2 1 2, याने याला मल्टिप्लाय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं, तेव्हा हा कॉपर ऑक्साईड तयार झाला असला पाहिजे. अगोदर आपण व्हॅलेन्सी मांडलेली आहे, ऍक्च्युअल व्हॅलेन्सी. येते का लक्षात बघा. अगोदर आपण त्याची ऍक्च्युअल व्हॅलेन्सी आहे आणि मग कॉम्बिनेशनसाठी आपण त्याला डिवाइड करतो दोघांना एकाच संख्येने. म्हणजे इनडायरेक्टली या कंपाऊंड मध्ये जर विचार केला, या कंपाऊंडचा जर तुम्ही काळजीपूर्वक विचार केला
कोणत्या कंपाऊंडचा? जो टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे कंपाऊंड, त्या कंपाऊंडचा जर तुम्ही काळजीपूर्वक विचार केला तर या ठिकाणी या कॉपरचं ऑक्सिडेशन, आता हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला कळाला की 2 आहे, कारण तो 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, इलेक्ट्रॉन घेतो म्हणून निगेटिव्ह चार्ज. तर हा कॉपर काय आहे? मेटल आहे. मेटलची प्रॉपर्टी काय आहे? इलेक्ट्रॉन लॉस करण्याचे. मग कॉपर काय? आताच त्याची व्हॅलेन्सी किती बघितली आपण कॉम्बिनेशननुसार. हा याला कंबाईन झालाय, याची व्हॅलेन्सी जर 2 असेल तर याची व्हॅलेन्सी तेवढीच असली पाहिजे, बरोबर आहे ना? त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला इकडे देतो पहा. मॅग्नेशियम आणि ऑक्साईड हा कंपाऊंड कसा तयार झाला बघा. इकडे याची व्हॅलेन्सी 2, याची व्हॅलेन्सी 2, याला दोघांना डिवाइड केलं 1 1, याने याला मल्टिप्लाय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं, बरोबर कळते का? नसेल तर याला आपण सेपरेट लिहू. इकडे लिहू Mg, इकडे लिहू O. याची व्हॅलेन्सी 2 बघा, याची व्हॅलेन्सी 2 आणि इकडे याची व्हॅलेन्सी पण 2 आहे. आलं? दोघाला डिवाइड केलं 1 1 आलं. अगदी तशा प्रकारे आता हा कंपाऊंड जसा तयार झाला, हा कंपाऊंड MgO हा कंपाऊंड जसा तयार झाला, मग MgO मध्ये Mg ची व्हॅलेन्सी किती होती? 2. पण हा कसा आहे? मेटल. मेटल असल्यामुळे त्याची व्हॅलेन्सी काय येते? +2. नॉन मेटल असल्यामुळे त्याची व्हॅलेन्सी 0 येते. चला इथपर्यंत पोहोचले सगळे? काही शंका आहे? जेव्हा एखादा ॲटम, उद्या लक्षात काळजीपूर्वक घ्या, जेव्हा एखादा ॲटम त्याच्याच सारख्या ॲटम सोबत कंबाईन होत असेल तर त्याची व्हॅलेन्सी 0 असते. क्लिअर? जस्ट लाईक H2 व्हॅलेन्सी 0, then Cl2 व्हॅलेन्सी 0, then N2 व्हॅलेन्सी 0, त्याच्यानंतर O2 व्हॅलेन्सी 0, O2 ला व्हॅलेन्सी 0. मग आता या ठिकाणी इथं काय आहे सांगा? इथं काय आहे? याची व्हॅलेन्सी झाली 0. इथे लक्षात येते का? लक्षात? ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे म्हणजे -2, नॉन मेटल आहे -2, तर मेटलची +2 आहे. ओके, चला इथं हायड्रोजन त्याच्याच ॲटम सोबत, एक ॲटम त्याच्याच सारख्या ॲटम सोबत कंबाईन झाला, ऑक्सिडेशन नंबर 0, याचा ऑक्सिडेशन नंबर -2, याचा ऑक्सिडेशन नंबर +2. आले का? चलो आगे जाएंगे. आता काळजीपूर्वक पहा, याच्यावरती कुठला चार्ज आहे का? हा एलिमेंटल मेटल ॲटम आहे, त्याच्यामुळं याच्यावरती कुठलाही चार्ज नाही, म्हणजे याची पण व्हॅलेन्सी 0. या कंपाऊंड म्हणजे या कंबायनिंग कंडिशन मध्ये कॉपर ऑक्सिजन सोबत कंबाईन झालेला आहे. या कंबायनिंग कंडिशन मध्ये कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे, कारण मेटल ऑक्सिजन म्हणजे मेटल इलेक्ट्रॉनचा लॉस करतो. आता किती इलेक्ट्रॉन दिलेत? एकाच ऑक्सिजनला. ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन घेतो? 2. म्हणजे यांनी किती दिले? 2, म्हणून याच्यावरती +2. आता इथं दिलं नाही, घेतलं नाही, याच्या डोक्यावरती काही नाही, म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर 0 किंवा त्याची व्हॅलेन्सी आहे 0. बाय कंपाऊंडमध्ये त्याची व्हॅलेन्सी 2 असेल, 3 असेल, जे काय असेल. आणि जर तुम्हाला ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर माहिती असेल तर H प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू 0. इथं आला H, त्याच्यानंतर इथं आला काय? इथं आला ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2 इज इक्वल टू 0 आणि H इज इक्वल टू +2. बरोबर आहे का? बघा, H इज इक्वल टू +2 म्हणजे हायड्रोजनची व्हॅलेन्सी या ठिकाणी किती आलं? +2 आली. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे? -2 आहे. बरोबर आहे? मग चला आले का इथपर्यंत? सगळे सुखरूप पोचले? चला आता दुसऱ्या कंडिशनकडं आपल्याला थोडं टर्मिनेट व्हायचं आहे, बोलायचं आहे. काय टर्मिनेट व्हायचं बघा, इथं ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2, इथं पण ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2. ऑक्सिजनमध्ये काही बदल झालाय का? नाही. मग बदल कोणामध्ये झालेला आहे? इकडं कॉपर +2 होता, कॉपर +2चं इकडं 0 मध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. +2चा कमी झाला, लक्षात येते का? आता बघा, समजा Cu वरती 2 चार्जेस आहेत
आणि त्याने 2 इलेक्ट्रॉन घेतले की त्याचं Cu मध्ये कन्व्हर्शन झालं. मग आता इथं किती चार्ज आहेत? +2 चार्जेस आहेत. इथं किती चार्जेस आहेत? 0. मग या कंडिशनला तुम्ही काय म्हणणार? रिडक्शन. कॉपरनी इलेक्ट्रॉनचा गेन केला. अगोदर ऑक्सिडेशन नंबर -2 होता, आता 0 झाला. ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस, याला म्हणायचं रिडक्शन. आलं लक्षात? आलं लक्षात? त्याच्यानंतर आता या ठिकाणी काळजीपूर्वक पहा. इथं ऑक्सिडेशन नंबर किती आहे? 0 आहे. इथं हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? 0 आहे. आणि इथं ऑक्सिडेशन नंबर किती झाला? वाढलेला आहे. लक्षात येते का? या ठिकाणी हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती? 0. तर या ठिकाणी हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +2. +2 कसं काय आला? म्हणजे त्यांचा ऑक्सिडेशन नंबर वाढला. येते का लक्षात? ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इथं काय होता? 0. इथं काय होता? +2. मग कोणाला दिला? लक्षात येते का? दोन हायड्रोजननी इलेक्ट्रॉन लॉस केले, ट्वाइस ऑफ H प्लस आला. 2 इलेक्ट्रॉनचा लॉस केला म्हणजे ऑक्सिडेशन. इलेक्ट्रॉनचा लॉस म्हणजे काय? ऑक्सिडेशन. आणि जेवढे लॉस केले तेवढे पॉझिटिव्ह चार्ज. मग आता या ठिकाणी जो इलेक्ट्रॉनचा लॉस करतो, याने इलेक्ट्रॉनचा लॉस करून याच्यामध्ये कन्व्हर्शन झालं, ऑक्सिडेशन नंबर वाढला, त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन. मग आता काळजीपूर्वक पहा. या केमिकल रिॲक्शनमध्ये एक प्रोसेस किंवा एक रिॲक्टंट ऑक्सिडेशन करतो, दुसरा रिॲक्टंट रिडक्शन करतो. म्हणून या केमिकल रिॲक्शनला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? रेडॉक्स रिॲक्शन म्हणू शकतो. म्हटलं का रेडॉक्स रिॲक्शन? म्हटलं की नाही सांगा? रेडॉक्स रिॲक्शन म्हणू शकतो. ओके. काही शंका आहे का विद्यार्थी मित्रांनो? अरे मित्रांनो, काही शंका आहे का? रेडॉक्स रिॲक्शन म्हणू शकतो. चला आता आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाणार आहोत. तर मी आता अशी अपेक्षा करतो की आपण जो घेतलेला जो काही पॉइंट आहे तो क्लिअर झालेला असेल. आता यूज युअर ब्रेन पॉवरकडे आपल्याला जायचं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. याच्यामध्ये काही क्वेश्चन विचारलेले आहेत. सम मोर एक्झाम्पल्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन आर एज फॉलोज. आयडेंटिफाय reductants and oxidants from them. Reductants and oxidants from them. रिॲक्शन पहिली आहे twice of H2S plus SO2 is converted into thrice of S plus twice of H2O. ही एक रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर MnCl2 MnO2 plus 4HCl MnO2 plus 4HCl is converted into MnCl2 plus twice of H2O plus Cl2. तर अशा प्रकारच्या या दोन रिॲक्शन आहेत. आणि या दोन रिॲक्शनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे, काय विचारले कळलं का? काय विचारलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग रेडॉक्स रिॲक्शन आयडेंटिफाय रिडक्टंट्स अँड ऑक्सिडंट फ्रॉम देम. याच्यामध्ये रिडक्टंट्स आणि ऑक्सिडंट आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. मग कसं आयडेंटिफाय करायचं? आता तुम्हाला सगळ्या डेफिनेशन आठवायच्यात. ऑक्सिडेशन म्हणजे काय? गेन ऑफ ऑक्सिजन. त्याचबरोबर
रिडक्शन म्हणजे काय? लॉस ऑफ ऑक्सिजन. रिडक्शन म्हणजे काय? लॉस ऑफ ऑक्सिजन. आता काळजीपूर्वक पहा. जो रिडक्शन करतो त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं, किंवा जो ऑक्सिजन अवेलेबल करतो त्याला सुद्धा. आता ऑक्सिजन कोणाकडे आहे? याच्याकडं. हा काय करणार आहे? रिडक्शन. लक्षात आलं का? हा काय करणार आहे? रिडक्शन. आता मुद्दे लक्षात घ्या थोडंसं काळजीपूर्वक. इथं मी सगळ्या कन्सेप्ट लिहितो. ऑक्सिडेशन करणाऱ्याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. रिड्युसिंग एजंट त्यालाच म्हणायचं रिडक्टंट्स. आणि रिडक्शन जो करतो तो कोण असतो? ऑक्सिडायझिंग एजंट असतो. ऑक्सिडायझिंग एजंट असतो आणि त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडंट्स. आलं का लक्षात? आता बघा, मग ज्याच्याकडे ऑक्सिजन, हा काय करणार? ऑक्सिजनचा लॉस करणारा आहे. जो ऑक्सिजनचा लॉस करतो त्याला काय म्हणणार? रिडक्शन. हा काय करतो? रिडक्शन. तर हा काय करतो? ऑक्सिडेशन. आता ज्याच्याकडं आणखीन एक दुसरी कंडिशन, ज्याच्याकडं ऑक्सिजन अवेलेबल आहे तो कोण? ऑक्सिडायझिंग एजंट. बघा, रिडक्शन करणार ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे तुम्ही याला ऑक्सिडंट म्हणू शकता. ऑक्सिडंट. मग हा ऑक्सिडंट असेल तर हा काय झाला? रिडक्टंट्स. हा रिडक्टंट्स, हा ऑक्सिडंट. क्लिअर झालं का? बघा, ज्याच्याकडं ऑक्सिजन अवेलेबल आहेत तो काय 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 आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. बर, दुसरी बाजू, हा काय करणार आहे? ऑक्सिजनचा लॉस करणार आहे. म्हणजे कोण? रिडक्शन. रिडक्शन करणाऱ्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच ऑक्सिडंट असं म्हटलं जातं. आलं लक्षात इथपर्यंत? दुसरी, आता या ठिकाणी याच्याकडं ऑक्सिजन आहे म्हणजे हा काय झाला? ऑक्सिडंट्स किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे हा काय काम करणार आहे? ऑक्सिजनचा लॉस करणार आहे. ऑक्सिजनचा लॉस करणार म्हणजे काय करणार? रिडक्शन. म्हणून याला काय म्हणायचं? ऑक्सिडंट्स. ऑक्सिडंट्स. ओके. तर हा काय करणार? याच्यातला हायड्रोजन काय करणार? ऑक्सिजनचा गेन करणार आहे. गेन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. म्हणजेच ऑक्सिडेशन करणाऱ्याला काय म्हणायचं? रिड्युसिंग एजंट म्हणजेच रिडक्टंट्स. चला, आले का इथपर्यंत सगळे? काही शंका आहे का? बघा, ज्याच्याकडं ऑक्सिजन अवेलेबल असतात तो ऑक्सिडायझिंग एजंट असतो. ऑक्सिडायझिंग एजंटला ऑक्सिडंट्स म्हणतात. जो ऑक्सिजनचा गेन करतो त्याला काय म्हणायचं? ऑक्सिजनचा गेन करणाऱ्याला काय म्हणायचं? गेन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. हायड्रोजन काय काम करणार आहे? ऑक्सिजनचा गेन करणार आहे. ऑक्सिजनचा गेन करणाऱ्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. ऑक्सिडेशन ज्या ठिकाणी होतं त्याला रिड्युसिंग एजंट म्हटलं जातं. चला, आले का इथपर्यंत सगळे? दोन रिॲक्शन क्लिअर? अगदी काही अडचण? इफ ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशनचं मिनिंग काय आहे? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपण पाहिलेलं आहे. रिडक्शनचा मिनिंग काय आहे? रिडक्शनचा मिनिंग रिडक्शनचा मिनिंग काय आहे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. रिडक्शनचा मिनिंग काय आहे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. चला, इथपर्यंत पोहोचले. त्याचबरोबर राईट द रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ फेरस by reduction ferric by making use of the symbol electron. फेरिकचं कन्व्हर्शन फेरस मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. फेरिक हे +3, फेरिक हे +3, त्याचं कन्व्हर्शन फेरस मध्ये करायचंय. म्हणजे यांनी जर
एका इलेक्ट्रॉनचं रिडक्शन केलं, फेरिकनी एका इलेक्ट्रॉनचं रिडक्शन केलं, हा 1 मायनस हे 3 प्लस 1 मायनस 3 प्लस ॲडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे. मग किती राहतात? 1 मायनस आहे 3 प्लस आहे प्लस 3 मायनस 1 किती आले? +2. म्हणजे या ठिकाणी फेरस किती येतो? +2. फेरस हा फेरिक आहे, फेरिक हा झाला फेरस. फेरिकचं फेरसमध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर तुमच्याकडे आणखीन एक छोटासा प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न असा आहे, थिंक अबाउट इट. काय थिंक करायचं आहे या बाबतीत आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थिंक अबाउट इट आणि त्याच्याशी संबंधित आणखीन काही छोटे छोटे क्वेश्चन आहेत, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.